तोपर्यंत ती अर्ध्या रस्त्यावर चालली गेली होती. प्लॅटफॉर्मकडचे 2, नंतर 1च्या मध्ये 2 होते, असे 4 ट्रॅक होते. आणि मधल्या ट्रॅकवरती उभी राहिली. प्रकाश भाऊंकडे पहिला हसली आणि हात दिला आणि तिथूनच म्हणाली, हे बघ भाऊ, अजिबात येऊ नको बरं, माझ्यासारखी चूक करू नको. आणि तिथूनच ती म्हणाली, भाऊ त्या दिवशी माझ्या बाबतीत काय घडले ते मी तुला आता दाखवते, फक्त बघ. अरे बापरे, प्रकाश भाऊला इथून दौडली. अरे असं काय सांगते ते. तेवढं एक मालगाडी बॉम्बेकडून येताना प्रकाश भाऊंना दिसले, हॉर्न वाजत येत होती लाईट. ते एकदम ओरडले, ताई थांब थांब थांब, जाऊ नको. हां, ते ओरडले. पण एका सेकंदात त्या ट्रॅकवर उभीच होती. गाडी याच्या खाली डायरेक्ट दिशेने जायची. बापरे, प्रकाश भाऊ एकदम किंचाळले. गडच्या खाली त्यांच्या समोर त्या बाईचे तुकडे झाले आणि असे वेगाने उडतायत असं त्यांनी तो सीन पाहिला. बापरे, आणि ते खाली कोसळले ते आणि बेशुद्ध झाले. आणि ते मोठमोठ्याने उरले. पण